आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेतील शिव अथनीकर वरील हल्ल्यातील आरोपी अद्याप मोकाटच। टाकळी रोडवरील खुनी हल्ल्याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू। कर्नाटकसह मिरजेत पोलिसांची छापेमारी, गुन्ह्यात वापरलेली कारगाडी जप्त। आमचे मिरज प्रतिनिधी कळवतात की मिरजेतील टाकळी रोडवर झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 2 विशेष पथके नियुक्त केली असून कर्नाटक सीमावर्ती भागासह मिरज आणि परिसरातील विविध ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून मतीन काझीसह 6 जणांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मिरजेत टोळी युद्धाच्या पार्श्वभूमीवर 2 गटांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे। मतीन काझी आणि इजाज शेख या गटामधील वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। इजाज शेख गटातील प्रदीप उर्फ शिव अथनीकर याच्यावर सोमवारी दुपारी टाकळी रोडवरील चांद मशिदीसमोर काझी गटाशी संबंधित काही तरुणांनी तलवार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात शिव अथनीकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती स्थिर असली तरी अद्याप धोका टळलेला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले। घटनेनंतर पोलीस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली असून संशयित आरोपीचे मित्र, नातेवाईक आणि निकटवर्तीयांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे। दरम्यान आरोपीने गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। तसेच हल्ल्यातील प्रमुख संशयित आरोपी म्हणून मतीन काझीसह 6 जणांची नावे पुढे आली आहेत आणि त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आरोपींच्या हालचालीबाबत माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। दरम्यान आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक कर्नाटक सीमावर्ती भागात तर दुसरे पथक सांगली मिरज परिसरात शोधमोहीम आणि छापेमारी करत आहे। मात्र हल्ल्याला 24 तासाहून अधिक कालावधी उलटूनही मुख्य आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। या घटनेमुळे मिरजेतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रदीप उर्फ शिव अथनीकर याच्यावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींमध्ये मतीन काझी, शौकत शेख, अयान लांडगे, शोहेब शेख उर्फ निया आणि 2 अनोळखी अशी पोलिसांनी सांगितलेली नावे आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।